उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे. अमित ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया. तर अद्याप युतीचा प्रस्ताव नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलं स्पष्ट. नाशकात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र. मनसे कार्यालयाच्या सत्यनारायणाच्या पूजेला कार्यकर्त्यांचं मनोमिलन. मनसे कार्यालयाच्या पूजेला उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती. अकोल्यात भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने. भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यात वाद. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर राडा. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर नवा आरोप. आरोपींना सोडवण्यासाठी 500 कोटींची लाच मागितली. तर सुपेकरांनी कैद्यांच्या फराळात 5 कोटींचा घोटाळा केल्याचा राजू शेट्टींचा आरोप. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा अखेर खुला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण. हा महामार्ग महाराष्ट्राची समृद्धी करणार, फडणवीसांचं वक्तव्य. महापालिका निवडणुकांसाठी 9 जूनपासून ठाकरे आणि भाजप रणशिंग फुंकणार. भाजप आणि ठाकरेंची शिवसेना सभा घेऊन फोडणार प्रचाराचा नारळ. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी फ्रँचायझी आणि आयोजकांवर गुन्हा दाखल. निष्काळजीपणा केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा. आता भारतातच तयार होणार राफेल लढाऊ विमान. राफेल निर्मितीबाबत टाटा आणि डसॉल्ट यांच्यात करार. मेक इन इंडिया मोहिमेला मोठा पाठिंबा. हैदराबादमध्ये एक विशेष उत्पादन केंद्र उभारण्यात येणार. नाशिकच्या नैताळे गायरान जमीन घोटाळा प्रकरणाची सरकारकडून दखल. चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुढारी न्यूजच्या बातमीची दखल. पुढील बुधवारी मंत्रालयात बोलावली बैठक. प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणार असल्याची माहिती. सोन्याच्या दराने 1 लाखाचा टप्पा ओलांडला. प्रतितोळा सोन्याचे दर 1,06,000 रुपयांवर. सोन्याचे दर प्रतितोळा 1,000 वाढले. चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल 3,000ची वाढ.